आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या जिल्ह्यात जीबीएसचा आणखी एक बळी गेलाय। जीबीएसचा कोल्हापुरात आणखी एक रुग्ण दगावलाय। हातकणंगले तालुक्यातील सुनील बाबू चावरे 54 वर्षाच्या या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। खासगी दवाखान्यात ते उपचार घेत होते। जिल्ह्यात जीबीएसचा विळखा वाढत असताना दिसून येतोय। छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात 6 रुग्णांच्या वर उपचार सुरू असल्याची माहिती देखील सध्या समोर येते। कोल्हापूरमध्ये जीबीएसचा आणखी एक बळी गेलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून। अमर, प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यात जीबीएसचा आणखी एक रुग्ण दगावलाय। आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने अलर्ट मोडवर आली आहे? गेल्या काही दिवसापासून अंकिता जीबीएसचे रुग्ण वाढलेलं प्रमाण दिसते कोल्हापूरमध्ये। आता कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील आळती गावाचे युवक चावरे नावाचे नमक वारले। त्यांची प्रकृती बिघडली होती। त्यांना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेलं होतं। तिथं त्यांना जीबीएस झालाय कळल्यानंतर त्यांचा उपचार चालू केले, परंतु त्यांचा मृत्यू झाला। आता शहरामधील वाढत्या प्रमाणाचा बघून महापालिकेने पण सतर्क झाली आणि त्यामुळे महापालिकेत ज्या ठिकाणी जीबीएसचे रुग्ण आढळतात त्या ठिकाणी सर्व्हे चालू केला आहे। त्याचबरोबर सगळ्या प्रिकॉशन घेण्याची नागरिकांना आवाहन केलं, परंतु महापालिकेचा गैरफान कारभार म्हणजे पाणीच पुण्यात गढूळ येते। त्यामुळे गढूळ पाण्यातून होतंय की कशातून होतंय कळत नाही आहे। आता यावर उपचार चालू आहेत आणि प्रमिला रुग्णालयामध्ये आता 6 उपचार आहेत चालू। डॉक्टरांशी संपर्क साधला असता सगळ्यांची तब्येत ठीक आहे असं सांगण्यात आलं। अंकिता, नक्कीच, त्यामुळे एकंदरीतच कोल्हापूरमध्ये आता जीबीएसचा वाढता विळखा हा पाहायला मिळतोय। धन्यवाद अमर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।